नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एसविकेशन यूट्यूब चॅनलवरती. क्लास 10th इंग्लिश सब्जेक्टचं कंप्लीट रायटिंग स्किल मित्रांनो एका वन शॉट व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे. मित्रांनो हा जर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला ना, तुमच्या मित्रांनो रायटिंग स्किलचे 20 मार्क्स मित्रांनो कन्फर्म होतील. तुम्हाला फक्त काय करायचं मित्रांनो, हा जो व्हिडिओ मित्रांनो तुम्हाला शेवटपर्यंत पाहायचा आहे. ऑल टॉपिक्स मित्रांनो मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये कव्हर केले आहेत. चला तर मित्रांनो थोडा सुद्धा वेळ न घालता आपण डायरेक्टली व्हिडिओला सुरुवात करूया. मुलांनो व्हिडिओच्या सुरुवातीला आपण बोर्डच्या पेपर पॅटर्ननुसार इंग्लिशच्या पेपरमध्ये रायटिंग स्किलच्या सेक्शनमध्ये कोणते टॉपिक्स विचारले जातात तेच पहिल्यांदा पाहूया. आता लक्षात घ्या, आपला क्वेश्चन नंबर 5 पासून आपला रायटिंग स्किलचा मित्रांनो सेक्शन स्टार्ट होतो. क्वेश्चन नंबर 5 मित्रांनो असा आहे, सॉल्व द फॉलोइंग ऍक्टिव्हिटीज. एकूण 10 मार्क्ससाठी. त्यामध्ये मित्रांनो तुम्हाला ए आहे लेटर रायटिंग. लेटर रायटिंग मध्ये एकच तुम्हाला लेटर तुम्हाला सोडवायचं आहे 5 मार्क्ससाठी आणि त्यामध्ये तुम्हाला फॉर्मल लेटर आणि इनफॉर्मल लेटर विचारलं जातं. ह्या दोन्हीपैकी तुम्हाला एक लेटर तुम्हाला सोडवायचं आहे. कोणतं लेटर सोडवायचं आहे हे तुम्हाला मी पुढे सांगणारच आहे. त्यानंतर आहे मित्रांनो बी, सॉल्व द फॉलोइंग ऍक्टिव्हिटी. त्यामध्ये पण एकच ऍक्टिव्हिटी सोडवायची आहे 5 मार्क्ससाठी. 2 ऍक्टिव्हिटी दिलेल्या असतात, डायलॉग रायटिंग आणि ड्राफ्टिंग स्पीच. या दोन्हीपैकी तुम्हाला एक सोडवायचं असतं. त्यानंतर मित्रांनो क्वेश्चन नंबर 6 आहे इन्फॉर्मेशन ट्रान्सफर. इन्फॉर्मेशन ट्रान्सफर मित्रांनो तुम्हाला 10 मार्क्ससाठी आहे. त्यामध्ये मित्रांनो तुम्हाला सॉल्व एनी वन ऍक्टिव्हिटी. त्यामध्ये ए आहे मित्रांनो वर्बल टू नॉन वर्बल आणि नॉन वर्बल टू वर्बल. आणि त्यानंतर बी आहे मित्रांनो न्यूज रिपोर्ट आणि मित्रांनो डेव्हलपिंग अ स्टोरी. यामध्ये पण मित्रांनो तुम्हाला दोन्हीपैकी एकच सोडवायचं असतं. लक्षात घ्या मित्रांनो, तुम्हाला मी सांगतो तुम्हाला लेटर रायटिंग मध्ये फॉर्मल लेटर सोडवायचं आहे. त्यानंतर मित्रांनो तुम्हाला मी सांगतो क्वेश्चन 5 मध्ये तुम्हाला डायलॉग रायटिंग सोडवायचं आहे. आणि त्यानंतर मित्रांनो क्वेश्चन 6 मध्ये तुम्हाला वर्बल टू नॉन वर्बल सोडवायचं आहे. आणि मित्रांनो लास्ट म्हणजे क्वेश्चन 6 मध्ये तुम्हाला न्यूज रिपोर्ट सोडवायचे. मित्रांनो मी तुम्हाला हे टॉपिक्स का सांगितले आहेत, ह्या टॉपिक्सला मित्रांनो फॉर्मॅट असल्यामुळे यामध्ये चांगले मार्क्स भेटतात. बाकीच्या तुलनेमध्ये तुम्हाला ह्या टॉपिक्समध्ये भरपूर मार्क्स भेटतात. त्यामुळे मित्रांनो तुम्हाला हेच टॉपिक सोडवायचे आणि हेच टॉपिक मित्रांनो तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये एक्सप्लेन करणार आहे. चला तर मित्रांनो आता डायरेक्टली आपल्या टॉपिक्सकडे जाऊया. चला मुलांना आता आपण आपल्या फर्स्ट टॉपिकला सुरुवात करूया. आपला फर्स्ट टॉपिक आहे लेटर रायटिंग आणि त्यामध्ये तुम्हाला मी काय सांगितलेलं आहे, फॉर्मल लेटर तुम्हाला अटेम्प्ट करायचं आहे. तर मित्रांनो आता फॉर्मल लेटरचं तुम्हाला मी फॉर्मॅट दाखवतो. लक्षात घ्या मित्रांनो, फॉर्मल लेटरमध्ये तुम्हाला सुरुवातीला सेंडर ॲड्रेस लिहायचा असतो. सेंडर ॲड्रेस म्हणजे मित्रांनो जो पत्र पाठवतोय त्याचा पत्ता लिहायचा आहे. त्यानंतर एक लाईन सोडायची, त्यानंतर तुम्हाला डेट लिहायची, त्यानंतर अजून एक लाईन सोडायची आणि त्यानंतर तुम्हाला रिसिव्हर्स ॲड्रेस लिहायचा आहे. म्हणजे जो पत्र पाठवतोय त्याचा पत्ता असणार आहे. त्यानंतर एक लाईन सोडून तुम्हाला सब्जेक्ट लिहायचा आहे. सब्जेक्ट लिहिल्यानंतर मित्रांनो तुम्हाला एक लाईन सोडून तुम्हाला सॅल्युटेशन लिहायचं आहे. ते कशा प्रकारे वगैरे तुम्हाला मी व्हिडिओमध्ये पुढे सांगणार आहे, तुम्हाला काळजी करायची नाही. त्यानंतर तुम्हाला मित्रांनो 2 पॅराग्राफमध्ये मित्रांनो तुम्हाला पत्र लिहायचे आणि मित्रांनो तुम्हाला एंडिंग करायचे. हा मित्रांनो आहे तुमचा फॉर्मॅट. आता मित्रांनो तुम्हाला मी लास्ट इयरच्या बोर्डच्या क्वेश्चन पेपरमध्ये काय क्वेश्चन विचारला गेला होता आणि त्याला कशा प्रकारे सॉल्व्ह करायचे, कशा प्रकारे लेटर रायटिंग करायचे ते तुम्हाला डिटेलमध्ये सांगतो. मित्रांनो तुम्ही क्वेश्चन पाहू शकता. मुलांनो क्वेश्चन आहे, इमॅजिन यू आर दीपक ऑब्लिक दीपिका पवार रिसाइडिंग ॲट गांधीनगर बीड. रीड द फॉलोइंग ॲडव्हर्टाइजमेंट केप्ट ॲट द नोटीस बोर्ड ऑफ युअर स्कूल. म्हणजे तुमच्या शाळेच्या नोटीस बोर्डवरती एक ॲडव्हर्टाइजमेंट लावलेली आहे, ती वाचा आणि तुम्ही दीपक ऑब्लिक दीपिका पवार आहेत असं समजून तुम्हाला लेटर रायटिंग करायचं आहे. आता तुम्ही ॲडव्हर्टाइजमेंट पाहू शकता. युथ क्लब पुणे प्रेझेंट समर कॅम्प फॉर टीनेजर्स. ॲक्टिव्हिटीज दिलेल्या आहेत, कॉन्टॅक्ट दिलेला आहे आणि त्यानंतर स्पेशल कन्सेशन दिलेलं आहे. त्यानंतर फीस दिलेली आहे आणि ड्युरेशन दिलेलं आहे. हे ॲडव्हर्टाइजमेंट आहे मित्रांनो एका क्लबची. एक त्यांनी समर कॅम्प मित्रांनो घेतलेला आहे, त्याच्याबद्दल ही ॲडव्हर्टाइज दिलेली आहे. आता तुम्हाला लेटर कशासाठी लिहायचं आहे, राईट अ लेटर टू द मॅनेजर युथ क्लब पुणे रिक्वेस्टिंग हिम ऑब्लिक हर टू सेंड द डिटेल्स ऑफ फीज कन्सेशन अँड फूड अँड अदर फॅसिलिटीज. म्हणजे फीजचे डिटेल्स प्लस तुम्हाला काही कन्सेशन आहे का, फूड रिलेटेड आणि मित्रांनो अदर फॅसिलिटीज हे तुम्हाला जाणून घेण्यासाठी मित्रांनो तुम्हाला लेटर रायटिंग करायचं आहे. आता लक्षात घ्या, तुम्ही थोडंसं जर लक्षपूर्वक पाहिलं तर यामध्ये मित्रांनो दीपक पवार हा मित्रांनो सेंडरचा ॲड्रेस असणार आहे गांधीनगर बीड. तो वाला जो मित्रांनो असेल तो सेंडरचा ॲड्रेस असेल. तुम्ही रिसिव्हरचा ॲड्रेस पाहू शकता, द मॅनेजर युथ क्लब 110 MG रोड. हा जो मित्रांनो असेल तो रिसिव्हरचा ॲड्रेस असेल. मित्रांनो तुम्हाला आणि बाकीच्या गोष्टी मित्रांनो तुम्हाला ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये पाहून मित्रांनो तुम्हाला लेटर रायटिंग करायचं. आता डायरेक्टली आपण लेटर रायटिंग कशा प्रकारे केलेलं आहे तुम्हाला मी दाखवतो. म्हणून तुम्हाला मी स्क्रीनवरती लेटर दाखवत आहे, तुम्ही पाहू शकता मित्रांनो दीपक पवार गांधीनगर बीड. हा क्वेश्चन मधीलच मित्रांनो ॲड्रेस आहे. हा मित्रांनो सेंडर ॲड्रेस असल्यामुळे तुम्हाला सुरुवातीला लिहायचा आहे. त्यानंतर तुम्हाला एक लाईन सोडायची आणि तुम्हाला डेट लिहायची. डेट ही मित्रांनो तुमच्या ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये जी दिलेली आहे त्याच्या रिलेटेड असली पाहिजे आणि तीच मी डेट लिहिलेली आहे. त्यानंतर तुम्हाला एक लाईन सोडायची आणि तुम्हाला मित्रांनो इथं रिसिव्हर्स ॲड्रेस लिहायचा आहे. म्हणजे टू लिहायचा आहे, कॉमा द्यायचा आहे आणि रिसिव्हर ॲड्रेस. हा ॲडव्हर्टाइजमेंटमध्येच मित्रांनो हा रिसिव्हर ॲड्रेस पण दिलेला आहे, तो मित्रांनो तुम्हाला लिहायचा आहे. आणि त्यानंतर मित्रांनो तुम्हाला एक लाईन सोडून तुम्हाला सब्जेक्ट लिहायचा आहे आणि त्या सब्जेक्ट मित्रांनो असणार आहे रिक्वेस्ट फॉर डिटेल्स अबाउट द समर कॅम्प. म्हणजे तुम्ही रिक्वेस्ट करत आहात, तुम्हाला डिटेल्स हवे आहेत त्याचे रिलेटेड मित्रांनो तुम्ही ते सब्जेक्ट लिहिलेलं आहे. आणि त्यानंतर मित्रांनो तुम्हाला एक लाईन सोडून रिस्पेक्टेड सर किंवा मित्रांनो रिस्पेक्टेड मॅडम लिहायचं आहे. जर मेल असेल तर सर लिहा, फिमेल असेल तर मित्रांनो मॅडम लिहा, काहीच प्रॉब्लेम नाही. आणि त्यानंतर मित्रांनो तुम्हाला 2 पॅराग्राफमध्ये मित्रांनो तुम्हाला मेन जी मित्रांनो बॉडी आहे लेटरची ती लिहायची आहे. आता लक्षात घ्या, यामध्ये तुम्ही काय लिहू शकता, तुम्ही कोण आहात, तुम्हाला काय माहिती हवे, ह्या गोष्टी तुम्ही लिहायच्या मित्रांनो एकदम छोट्या म्हणजे एकदम शॉर्टमध्ये आणि क्लिअर लिहायचे, जे मित्रांनो तुमच्या 2 पॅराग्राफमध्ये असल्या पाहिजे. आणि मित्रांनो तुम्हाला लास्टला थँकिंग यू युअर सिन्सिअरली आणि मित्रांनो तुम्ही जो आहे म्हणजे जो पत्र पाठवणार आहे त्याचं नाव लिहायचं आहे. हे तर कोण आहे, दीपक पवार आहे. त्यामुळे मित्रांनो तुम्हाला अशा प्रकारे लिहायचं आहे. तर मित्रांनो तुम्ही अशा प्रकारे जर लेटर रायटिंग केलं फॉर्मॅटनुसार गेला तर मित्रांनो तुम्ही लेटर रायटिंगचे 5 मार्क्स तुम्ही फिक्स करू शकता. आता जाऊया आपल्या नेक्स्ट टॉपिककडे.
नेक्स्ट टॉपिक आहे मुलांना आपला डायलॉग रायटिंग. आणि लक्षात घ्या मित्रांनो, डायलॉग रायटिंग खूप इझी टॉपिक आहे. ह्यामध्ये मित्रांनो तुम्ही इझिली मार्क्स स्कोर करू शकता. फक्त त्यामध्ये मित्रांनो तुम्हाला 3 क्वेश्चन असतात. पहिला असतो मित्रांनो ए, त्यामध्ये तुम्हाला प्रिपेअर डायलॉग फ्रॉम जम्बल्ड सेंटेन्सेस मित्रांनो 1 मार्क्ससाठी. दुसरा असतो मित्रांनो बी, त्यामध्ये कंप्लीट द डायलॉग मित्रांनो हा पण 1 मार्क्ससाठी. आणि मित्रांनो तिसरा असतो राईट डायलॉग बिटवीन, म्हणजे 2 लोकांमध्ये तुम्हाला डायलॉग लिहायचा असतो 2 मार्क्ससाठी. लक्षात घ्या मित्रांनो टोटल 5 मार्क्स. खूप इझी आहे. आपण पहिल्या क्वेश्चन पासून स्टार्ट करूया. म्हणजे आपला प्रिपेअर डायलॉग फ्रॉम जम्बल्ड सेंटेन्स. म्हणजे मित्रांनो यामध्ये लक्षात घ्या तुम्हाला काय केलं असतं मित्रांनो, तुम्हाला 4 वाक्य दिलेले असतात, 4 सेंटेन्सेस दिलेले असतात. त्याचा जो सिक्वेन्स असतो तो मित्रांनो बरोबर नसतो. तो फक्त तुम्हाला सिक्वेन्स आहे तो बरोबर लावायचा असतो आणि ते मित्रांनो तुम्हाला लिहायचं असतं. आता तुम्हाला मी क्वेश्चन दाखवतो, तुम्ही क्वेश्चन पाहू शकता. क्वेश्चन आहे मित्रांनो तुम्हाला पाहू शकता. ए आहे मित्रांनो बिकॉज इट इज अ व्हेरी गुड एक्सरसाइज. बी आहे व्हॉट डिड यू लर्न ड्युरिंग समर वेकेशन. आणि सी आहे व्हॉट डिड यू लर्न इट. आणि डी आहे स्विमिंग. लक्षात घ्या ह्या 4 मधले मित्रांनो 2 क्वेश्चन असतात आणि मित्रांनो 2 आन्सर असतात. तुम्हाला फक्त काय करायचे, कोणता क्वेश्चन पहिल्यांदा विचारला गेला असेल आणि कोणता क्वेश्चन दुसऱ्यांदा विचारला गेला असेल ह्याचं थोडंसं डोकं लावायचं आणि मित्रांनो त्याचं उत्तर लिहायचं आहे. लक्षात घ्या याचं आन्सर कशा प्रकारे तुम्ही पाहू शकता. पहिला क्वेश्चन काय असणार आहे मित्रांनो, व्हॉट डिड यू लर्न ड्युरिंग समर वेकेशन. त्यानंतर त्याचा आन्सर काय असणार आहे, स्विमिंग शिकलो मी. तुम्ही काय शिकला उन्हाळी सुट्टीमध्ये, तर मी स्विमिंग शिकलो. आणि त्यानंतर तिसरं काय असणार आहे, व्हॉट डिड यू लर्न इट, म्हणजे तुम्ही का शिकला, तर बिकॉज इट इज व्हेरी गुड एक्सरसाइज. अशा प्रकारे तुम्हाला जम्बल्ड सेंटेन्सेस म्हणजे 3-4 सेंटेन्सेस दिलेले असतात, त्यांचा फक्त सिक्वेन्स बरोबर लावायचा असतो. खूप इझी क्वेश्चन आहे. त्यानंतर जो आपल्या कंप्लीट डायलॉग, हे डायलॉग तुम्हाला कशा प्रकारे कंप्लीट करायचं आहे ते तुम्हाला मी सांगतो. तुम्ही डायरेक्टली तुम्हाला मी क्वेश्चन दाखवतो, तुम्ही क्वेश्चन पाहू शकता. वेअर डिड यू गो फॉर पिकनिक. त्यानंतर बीचं जो मित्रांनो सेंटेन्स आहे ते ब्लँक आहे. त्यानंतर सी आहे व्हॉट डिड यू सी देअर, तुम्ही तिथं काय पाहिलं. आणि त्यानंतर डीचं जे सेंटेन्स आहे ते ब्लँक आहे. आता त्याचं तुम्ही आन्सर कशा प्रकारे लिहू शकता, याचा आन्सर लिहू शकता मित्रांनो. बी काय म्हणू शकतो, व्हेअर डिड यू गो फॉर पिकनिक, तर त्याचा आन्सर काय असणार आहे, वी विजिटेड द लोकल झू. त्यानंतर सी काय म्हणतोय, व्हॉट डिड यू सी देअर. आणि त्यानंतर तुम्ही काय म्हणू शकता, वी ऑब्झर्व सेव्हरल कल्चर्स इन्क्लुडिंग लायन्स, टायगर्स अँड एलिफंट्स. अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला हे मित्रांनो कंप्लीट करायचा डायलॉग. आणि सर्वात महत्त्वाचं मित्रांनो थोडंसं अवघड वाटतं मुलांना, राईट डायलॉग बिटवीन मित्रांनो 2 लोकांमध्ये तुम्हाला डायलॉग लिहायचा असतो. तर लक्षात घ्या ह्यामध्ये तुम्हाला मी क्वेश्चन दाखवतो. राईट डायलॉग बिटवीन सेंड ऑफ फंक्शन ऑफ 10th स्टँडर्ड स्टुडंट्स बिटवीन यू अँड युअर फ्रेंड मिनिमम 3 मिनिंगफुल एक्सचेंजेस. म्हणजे मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे, 2 लोकांमध्ये डायलॉग लिहायचा आहे. 2 लोक कोणती तुमच्या मनाने तुम्ही नावं द्यायचे मित्रांनो. आता लक्षात घ्या 2 नावं द्यायचे आणि प्रत्येकाचे 3-3 वाक्य झाले पाहिजेत. म्हणजे टोटल 6 वाक्य म्हणजे 6 सेंटेन्सचं मित्रांनो तुम्हाला हे डायलॉग लिहायचं असतो. मित्रांनो तुम्ही डायरेक्टली स्क्रीनवरती मी तुम्हाला आन्सर दाखवतो. तुम्ही आन्सर पाहू शकता मित्रांनो. तन्मय, त्याच्यापुढे तुम्हाला 2 डॉट लिहायचे आणि त्यानंतर मित्रांनो तुम्हाला स्टार्टिंग करायचे. त्यानंतर मित्रांनो दुसरं कोण आहे, अरुणा, त्याच्यापुढे 2 डॉट देऊन मित्रांनो तुम्हाला स्टार्टिंग करायचे. प्रत्येकाचे म्हणजे तन्मयचे 3 वाक्य, अरुणाचे 3 वाक्य, असं प्रकारे मित्रांनो तुम्हाला डायलॉग कंप्लीट करायचा आहे. खूप इझी टॉपिक आहे मित्रांनो. तुम्हाला मी जास्त एक्सप्लेनेशन देत बसत नाहीये. आता डायरेक्टली आपण जाऊया आपल्या नेक्स्ट टॉपिककडे. म्हणून आपला नेक्स्ट टॉपिक आहे वर्बल टू नॉन वर्बल. मित्रांनो यामध्ये काय करायचं, तुम्हाला मित्रांनो एक पॅसेज किंवा एक पॅराग्राफ दिलेला असतो. त्या पॅराग्राफमधील इन्फॉर्मेशन तुम्हाला मित्रांनो एखाद्या टेबलमध्ये, ट्री डायग्राममध्ये किंवा एखाद्या चार्टमध्ये तुम्हाला मित्रांनो कन्वर्ट करायचं असते. तसा पॅराग्राफ मित्रांनो खूप इझी क्वेश्चन आहे. तुम्हाला मित्रांनो थोडंसं मी डायरेक्टली लास्ट इयरच्या बोर्डच्या क्वेश्चन पेपरमध्ये डायरेक्टली क्वेश्चन दाखवतो, जेणेकरून तुम्हाला समजून जाईल तुम्हाला नक्की कशा प्रकारे क्वेश्चन विचारला जातो आणि त्याला कशा प्रकारे तुम्हाला सॉल्व्ह करायचं असतं. तर तुम्ही क्वेश्चन पाहू शकता. क्वेश्चन आहे मित्रांनो, रीड द फॉलोइंग पॅराग्राफ अँड कंप्लीट द गिवन टेबल, गिव्ह सुटेबल टायटल टू इट. आता लक्षात घ्या मित्रांनो तुम्हाला एक पॅराग्राफ दिलेला आहे. रमेश and Radha are siblings. Both are school going children. Ramesh is 16 years old and studies in class 10. He is a good student. आणि मित्रांनो तुम्हाला रमेशची इन्फॉर्मेशन आणि राधाची इन्फॉर्मेशन दिलेली आहे. आणि तुम्हाला काय करायचं मित्रांनो खाली पाहू शकता. टायटलचं मित्रांनो जी स्पेस आहे ती ब्लँक सोडलेली आहे. आणि त्यानंतर एज, क्लास, फेवरेट सब्जेक्ट, हॉबीज, लाईक्स आणि मित्रांनो गोल इन लाईफ हे मित्रांनो तुम्हाला पॉईंट्स दिलेले आहेत. आणि तुम्हाला रमेश आणि राधाचा कॉलम मित्रांनो भरायचा आहे. आता मित्रांनो तुम्हाला मी डायरेक्टली तुम्ही पाहू शकता ही सर्व जी इन्फॉर्मेशन आहे ना ती मित्रांनो जे पॉईंट्स आहेत ना ते मित्रांनो तुमच्या ह्या पॅराग्राफमध्ये तुम्हाला दिलेलेच आहे. त्यामुळे फक्त तुम्हाला काय करायचं ते तुम्हाला नीट व्यवस्थित वाचायचं आहे आणि मित्रांनो तुम्हाला त्या टेबलमध्ये भरायचे आहेत. आता तुम्ही डायरेक्टली आन्सर पाहू शकता. टायटल दिलेला आहे द ॲम्बिशियस सिबलिंग्स. आणि मित्रांनो पॉईंट्स आहे एज. रमेशचं एज आहे मित्रांनो 16 इयर्स ओल्ड. राधाचं एज आहे मित्रांनो 13 इयर्स ओल्ड. रमेश आहे मित्रांनो 10 मध्ये क्लास 10th मध्ये आहे आणि राधा आहे मित्रांनो क्लास 7th मध्ये. अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला इन्फॉर्मेशन भरायचे. खूप इझी क्वेश्चन आहे मित्रांनो. लक्षात घ्या डायलॉग रायटिंग आणि मित्रांनो वर्बल टू नॉन वर्बल खूप इझी क्वेश्चन्स आहेत. तुम्ही इझिली सोडवू शकता. आता सर्वात महत्त्वाचा टॉपिक म्हणजे मित्रांनो न्यूज रिपोर्ट रायटिंग, त्याकडे जाऊया. लक्षात घ्या मुलांनो न्यूज रिपोर्ट रायटिंगमध्ये जर तुम्हाला चांगले मार्क्स मिळवायचे असतील तर मित्रांनो तुम्हाला फॉर्मॅट फॉलो करणं खूप गरजेचं आहे. आता तुम्हाला मी डायरेक्टली फॉर्मॅट दाखवतो. तुम्ही फॉर्मॅट पाहू शकता. सुरुवातीला मित्रांनो तुम्हाला टायटल लिहायचं आहे, थोडंसं डार्क लिहायचं आहे आणि बरोबर मधोमध लिहायचं आहे. त्यानंतर मित्रांनो तुम्हाला राईट साईडला बाय अ स्टाफ रिपोर्टर असं लिहायचं आहे. बाय अ स्टाफ रिपोर्टर म्हणजे मित्रांनो तुम्ही स्टाफ रिपोर्टर ही बातमी देतोय असं मित्रांनो त्याचा अर्थ होतो. आणि त्यानंतर मित्रांनो तुम्हाला लेफ्ट साईडला प्लेस आणि मित्रांनो तुम्हाला डेट लिहायची आणि मित्रांनो तुम्हाला 3 पॅसेजमध्ये तुमचा रिपोर्ट रायटिंग करायचं आहे. आता लक्षात घ्या मित्रांनो तुम्ही एक बातमीची मित्रांनो बातमी देताय म्हणजे एखाद्या घडून
घडून गेलेल्या घटनेची बातमी देताय तर मित्रांनो तुमची जी लँग्वेज असेल, तुमची जी मित्रांनो लँग्वेज असेल ती मित्रांनो पास्ट टेन्समध्ये असली पाहिजे, म्हणजे ती भूतकाळात असली पाहिजे. आणि मित्रांनो तुमचं पॅसिव्ह व्हॉइस असलं पाहिजे, म्हणजे तुम्ही घडून गेलेली घटना दुसऱ्या कोणाला तरी सांगताय, म्हणजे मित्रांनो तुम्हाला थर्ड पर्सन मित्रांनो तुम्ही आहात असं समजून तुम्हाला मित्रांनो न्यूज रिपोर्ट रायटिंग करायचं असतं. आता मित्रांनो तुम्हाला मी डिटेलमध्ये समजून सांगतो. डायरेक्टली आपण क्वेश्चनकडे जाऊया. तुम्हाला मी स्क्रीनवरती क्वेश्चन दाखवतो. क्वेश्चन आहे मुलांनो, रीड द फॉलोइंग हेडलाईन अँड प्रिपेअर अ न्यूज रिपोर्ट विथ द हेल्प ऑफ गिव्हन पॉईंट्स. मित्रांनो हेडलाईन आहे 10 पॅसेंजर्स किल्ड इन ॲक्सिडेंट. आणि मित्रांनो त्याचे मित्रांनो तुम्हाला मी डायरेक्टली न्यूज रिपोर्ट दाखवतो. तुम्ही पाहू शकता, मी तुम्हाला सांगितलं मित्रांनो, तुम्हाला जो टायटल आहे ते आहे असं मित्रांनो मधोमध डार्कमध्ये लिहायचं. तुम्ही पाहू शकता 10 पॅसेंजर्स किल्ड इन ॲक्सिडेंट, आणि त्याने तुम्हाला राईट साईडला बाय स्टाफ रिपोर्टर लिहायचं आहे, आणि त्यानंतर तुम्हाला मित्रांनो प्लेस लिहायचे. तर प्लेस पाहू शकता औरंगाबाद लिहिलेलं आहे, कॉमा दिलेलं आहे, आणि मित्रांनो तुम्हाला सप्टेंबर 10, 2024 अशा प्रकारे डेट लिहून मित्रांनो तुम्हाला स्टार्टिंग करायचे. आणि लक्षात घ्या पास्ट टेन्समध्ये मित्रांनो तुम्हाला न्यूज रिपोर्ट लिहायचा आहे, आणि मित्रांनो तुम्हाला 3 पॅराग्राफमध्ये लिहायचं आहे. तुम्ही मित्रांनो न्यूज रिपोर्टमध्ये सुद्धा चांगले मार्क्स स्कोर करू शकता. आता लक्षात घ्या मित्रांनो, तुम्हाला प्रत्येक टॉपिकचे प्रत्येकाचे मित्रांनो तुम्हाला मी 2-2, 3-3 एक्झाम्पलचे मित्रांनो एक PDF मित्रांनो आपल्या टेलिग्राम चॅनलवरती अपलोड करून देईल. मित्रांनो तुम्ही त्याचा प्रॅक्टिस करा. मित्रांनो तुम्ही नक्कीच मित्रांनो रायटिंग स्किलच्या सेक्शनमध्ये चांगले मार्क्स करू शकता. टेलिग्राम चॅनलची जी लिंक आहे ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, त्यावरती क्लिक करा, टेलिग्राम चॅनल जॉईन करा. आणि मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा. व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.